आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील सराव संच 6.2 सोडवणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेमी लांबीच्या 2 जीवा परस्परांना समांतर आहेत. तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील? आता या माहितीवरून आपण आकृती काढून घेऊया. आकृती काढली की आपल्याला त्या किती अंतरावर असतील ते काढता येईल. आता इथं आपल्याला सांगितलं आहे की 16 सेमी लांबीच्या 2 जीवा परस्परांना समांतर आहेत. मग आपण 16 सेमी लांबीच्या 2 जीवा समांतर अशा काढून घेऊया. वर्तुळ काढलं आहे आपण, ओ केंद्र असलेलं वर्तुळ काढलं आहे. त्यात आपल्याला समांतर असणाऱ्या 2 जीवा काढायच्या आहेत. ही एक जीवा काढली आपण आणि ही एक जीवा काढली. या जीवेला आपण ए बी नाव देऊया. ए बी. ही खालची जी जीवा आहे तिला आपण नाव देऊया सी डी. आता आपल्याला सांगितलं आहे की त्या जीवा एकरूप आहेत, म्हणून आपण एक जीवा वर्तुळ केंद्राच्या या बाजूला आणि एक जीवा त्याच अंतरावर वर्तुळ केंद्राच्या या बाजूला काढली. कारण आपल्याला एक प्रमेय माहिती आहे की एकाच वर्तुळातील एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणून मग केंद्राच्या आपण दोन्ही सुद्धा जीवा एकाच बाजूला इकडे काढू शकत नाही. एक एका बाजूला इकडे काढली आणि त्याच अंतरावर समान अंतरावर एक एका बाजूला इकडे काढली. यांना आपण नावं दिलेत ए बी आणि सी डी. आता वर्तुळ केंद्रातून आपण या जीवांवर लंब टाकूया. वर्तुळ केंद्रामधून आपण या जीवांवर एक लंब टाकला. दोन्ही जीवांवर लंब टाकला म्हणजे इथे 90 अंशाचा कोन झाला आहे आणि इथे सुद्धा 90 अंशाचा कोन झाला आहे. आता आपल्याला 10 सेमी वर्तुळाची त्रिज्या आहे ही माहिती दिली आहे. मग आपण सी या बिंदूतून केंद्रापर्यंतची त्रिज्या काढूया. केंद्र आणि हा सी बिंदू जोडला की ही आपली आहे त्रिज्या. आणखी एक त्रिज्या आपल्याला इथे काढता येईल. ए बिंदू आणि केंद्र ओ जोडला तर ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या होईल. ही आहे वर्तुळाची त्रिज्या. आता आपल्याला काय माहिती आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजेच हे आणि हे अंतर सारखे आहे. इथे आपण नाव देऊया. या बिंदूला आपण एम नाव देऊया आणि या बिंदूला आपण एन नाव देऊया. आता आपल्याला काढायचं काय आहे की वर्तुळ केंद्रापासून त्या जीवा किती अंतरावर आहेत. म्हणजे हे वर्तुळ केंद्र आणि ही जीवा म्हणजे हे अंतर आपलं किती आहे ते काढायचं आहे. आता आपल्याला या जीवेची लांबी दिली आहे 16 सेंटीमीटर. ही पूर्ण जीवा 16 सेंटीमीटरची आहे. तर एम पर्यंतचे अंतर किती होईल? 8 सेंटीमीटर. कारण आपल्याला माहिती आहे की हा जो लंब आहे तो जीवेला दुभागतो, म्हणजे 2 समान भाग करतो. हे एम पर्यंतचे 8 आणि एम पासून पुढचं 8 सेंटीमीटर. म्हणजे आता इथे आपल्याला एक काटकोन त्रिकोण दिसतोय पहा, ए एम ओ. या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला हा पाया 8 सेंटीमीटर माहिती आहे. ही त्रिज्या आपल्याला दिली आहे किती आहे? ओ ए हे अंतर आहे 10 सेंटीमीटर. हे आपल्याला उदाहरणात दिलं आहे. आता आपल्याला फक्त हे अंतर काढायचे आहे. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण हे अंतर काढू शकतो. आणि हे अंतर आपल्याला काढता आलं की आपल्याला पहिली जीवा वर्तुळ केंद्रापासून किती लांब आहे ते समजेल. आणि मग दुसरी जीवासुद्धा आपल्याला सांगता येईल, कारण या एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणजे ही जेवढ्या अंतरावर आहे ती तेवढीच या तेवढ्याच अंतरावर ही जीवा असेल. मग आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे अंतर काढूया. आधी आपण उदाहरणात दिलेली माहिती लिहिणार. आपल्याला ए बी दिली आहे. ए बी बरोबर किती? ए बी ही जीवा 16 सेंटीमीटरची आहे. 16 सेमी. त्याचप्रमाणे सी डी ही सुद्धा 16 सेंटीमीटरची आहे, म्हणून आपण लिहिणार सी डी बरोबर 16 सेमी. नंतर आपल्याला त्रिज्या दिली आहे ओ ए.
OA बरोबर किती 10 सेंटीमीटरची त्रिज्या आपल्याला दिली आहे, 10 सेमी. पण रचना केली आहे. काय केलं आहे आपण, OM हा आपण लंब टाकला आहे AB या जीवेवर. OM लंब जीवा AB. या AB वरून आपल्याला AM ची लांबी काढता येईल. कशी पहा, मग AM बरोबर 8 सेमी. याला आपण कारण देणार की वर्तुळ केंद्रातून जीवेवर वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणून मग पूर्ण OAB ही 16 सेंटीमीटरची आहे, म्हणून AM ही 8 सेंटीमीटरची आहे. आणि कोण, हा कोण जो आहे इथे M कोण, तो आहे 90 अंशाचा. कोण OMA बरोबर 90 अंश. आणि मग AMO हा काटकोन त्रिकोण इथे तयार झाला आहे, म्हणून मग या त्रिकोणामध्ये त्रिकोण OMA या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार OA चा म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर, हा आहे OA, हा या त्रिकोणातला कर्ण आहे, कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. OA चा वर्ग बरोबर AM चा वर्ग अधिक MO चा वर्ग. OA आपल्याला माहिती आहे 10 सेंटीमीटर, 10चा वर्ग. याच्यात आपण किमती टाकूया फक्त आता. M आपल्याला माहिती आहे किती आपण काढली, 8 सेंटीमीटरची, 8चा वर्ग अधिक MO किंवा OM आपल्याला काढायची आहे, म्हणून तो आहे तसा आपण खाली घेतला. आता 10चा वर्ग 100 बरोबर 8चा वर्ग 64 अधिक MO चा वर्ग. हे 100 आहे तसे, हे 64 इकडे अधिक आहेत, इकडे आल्यावर होतील वजा, बरोबर MO चा वर्ग. 100 मधून 64 गेले, खाली राहिले 36 बरोबर MO चा वर्ग. आता 36चं वर्गमूळ 6 आणि MO च्या वर्गाचं वर्गमूळ फक्त MO. काय केलं आपण, वर्गमुळे घेऊन दोन्ही बाजूची वर्गमुळे घेतली. म्हणून मग MO बरोबर किती आलं, 6 सेंटीमीटर. MO हे काय आहे, केंद्रापासून जीवेचं अंतर, ते आपल्याला सापडलं 6 सेमी. जीवा AB ही काढली आपण आता वर्तुळ केंद्रापासून
6 सेमी अंतरावर आहे. आता दुसरी जीवा आहे आपली सी डी या जीवेचं वर्तुळ केंद्रापासून अंतर कोणतं आहे? ON. म्हणजेच मग ON हे अंतर किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. ON बरोबर 6 सेमी. याला आपण कारण देऊया की एकरूप जीवा समान अंतरावर असतात. आता आपण उत्तर लिहिणार की त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून, म्हणून मग त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर आहेत. तर दुसरा प्रश्न आहे, एका वर्तुळात 2 समान लांबीच्या जीवा परस्परांना समांतर आहेत. केंद्रापासून त्या 5 सेमी अंतरावर असून त्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे, तर त्या जीवांची लांबी काढा. पहिल्या प्रश्नाचा थोडासा उलटा प्रश्न आहे. आता पहा, एक वर्तुळ काढलं आहे आपण उदाहरणातल्या माहितीवरून आधी आकृती काढायची, मग आपल्याला प्रश्न समजतो. हे आहे वर्तुळाचं केंद्र. O केंद्र असलेलं एक आपण वर्तुळ काढलं. आता आपल्याला परस्परांना समांतर जीवा काढायचे आहेत. त्या केंद्रापासून समान लांबीवर आहेत. समान लांबीवर आपण 2 समांतर जीवा वर्तुळात काढून घेणार. इथे एक जीवा काढली आपण आणि ही एक जीवा काढूया खाली. या जीवेला आपण नाव देऊया A, B. ही आहे CD. वर्तुळ केंद्रातून आपण जीवेवर लंब टाकूया. दोन्ही जीवांवर आपण वर्तुळ केंद्रातून लंब टाकला तर पहा, इथे लंब टाकलाय म्हणजे इथे काटकोन तयार होईल. इथे एक काटकोन तयार होईल. आता या वर्तुळ केंद्रापासून दोन्ही जीवांचं अंतर आपल्याला 5-5 सेंटीमीटर दिले. ह्या छेदनबिंदूला आपण इथे ह्या बिंदूला नाव देऊया M आणि या बिंदूला N नाव देऊया. आता OM हे अंतर आपल्याला 5 सेंटीमीटर दिले. 5 सेंटीमीटर. ON हे सुद्धा अंतर 5 सेंटीमीटर आहे, कारण या जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे ते आपल्याला उदाहरणात सांगितलेलं आहे. आता अजून एक माहिती दिली आहे, वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर आहे. OA ही त्रिज्या आपण काढूया आणि CO ही त्रिज्या आपण काढूया. ही त्रिज्या किती लांबीची दिली आपल्याला? 13 सेंटीमीटरची. ही सुद्धा मग 13 सेंटीमीटरची आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे की जीवांची लांबी काढायची आहे. आता ही या जीवेची आपण लांबी काढूया. आता या जीवेची लांबी काढली तर या जीवेची सुद्धा लांबी आपल्याला समजेल, कारण समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. म्हणजेच या जीवेची जेवढी लांबी येईल तेवढीच या जीवेची सुद्धा लांबी येईल. मग आपण कसं काढणार? तर इथे पहा, एक काटकोन त्रिकोण तयार झाला आहे. AMO हा काटकोन त्रिकोण तयार झाला आहे आणि या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला इथे उंची आहे आणि कर्ण आहे. इथं फक्त आपल्याला पायाची लांबी काढता येईल आणि पायाची लांबी काढली की आपल्याला पूर्ण जीवेची लांबी काढता येईल, कारण हा यामध्ये या जीवेचे समान 2 भाग होत आहेत, कारण वर्तुळ केंद्रातून या जीवेवर टाकलेला हा लंब आहे, म्हणून तो जीवेचे 2 समान भाग करतो. हे दोन्ही समान आहेत. मग आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार AM एवढं अंतर
काढून घेऊया. आता उदाहरणात दिलेली माहिती आपल्याला लिहायची आहे. उदाहरणात काय काय दिले आहे आपल्याला, तर ओ हे वर्तुळ केंद्र आहे. ओ एम हे अंतर आपल्याला दिलं आहे 5 सेंटीमीटरचं. ओ एम बरोबर 5 सेमी. ओ ए ही त्रिज्या आपल्याला दिली आहे 13 सेंटीमीटरची, म्हणून मग त्रिज्या ओ ए बरोबर 13 सेमी. ओ एम लंब जीवा ए बी. या ए बी या जीवेवर आपण ओ एम हा वर्तुळ केंद्रातून लंब टाकला आहे. ए एम आणि एम बी हे अंतर दोन्ही सारखे आहेत. ए एम बरोबर एम बी किंवा बी एम. याला आपण कारण देऊया. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणून ते दोन्ही अंतर सारखे आहेत, म्हणजेच निम्मे निम्मे आहेत. आता हा कोन काटकोन आहे ते आपण लिहूया. कोन ओ एम ए किंवा ए एम ओ बरोबर 90 अंशाचा आहे. याला आपण समीकरण नंबर 1 नाव देऊया. आणि मग आता आपल्याला या काटकोन त्रिकोणामध्ये पहा, ए एम ओ या काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग, म्हणजे एम ए हे अंतर आपल्याला काढता येईल. म्हणून आपण लिहूया त्रिकोण ए, इथं ओ एम ए लिहिले, ए एम ओ मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग, कर्ण आहे ए ओ किंवा ओ ए चा वर्ग बरोबर ए एमचा वर्ग अधिक हा एमचा वर्ग अधिक ह्या उंचीचा वर्ग, पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग एम ओचा वर्ग. त्रिज्या किती आहे 13 सेंटीमीटर, म्हणजे तो आहे कर्ण आपला, तो आहे 13 सेंटीमीटरचा, म्हणून 13चा वर्ग बरोबर ए एम माहिती आहे का, ए एम माहीत नाही, म्हणून आहे तशी ए एमचा वर्ग. एम ओ माहिती आहे का, 5 सेंटीमीटर आपल्याला उदाहरणात दिलं आहे, 5चा वर्ग. 13चा वर्ग 169 बरोबर ए एमचा वर्ग अधिक 5चा वर्ग, 5 5 25, 169 हे 25 इकडं आल्यावर वजा होतील, वजा 25 बरोबर ए एमचा वर्ग. ही वजाबाकी केली किती आली, 144 बरोबर ए एमचा वर्ग. 144चं वर्गमूळ 12 बरोबर ए एम. इथं काय केले आपण, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतले. आता ए एम हे अंतर आपल्याला
AM हे अंतर आले 12 सेंटीमीटर. आपल्याला पूर्ण AB या जीवेची लांबी काढायची आहे. आता इथे 1 मध्ये समीकरण 1 मध्ये काय लिहिले आपण, AM बरोबर MB. MB हे अंतर आणि AM अंतर सारखं आहे, म्हणजे हे सुद्धा 12 आहे. म्हणजे AB म्हणजे हे अधिक हे, म्हणजे 12 अधिक 12 24 होईल. मग आपण खाली लिहूया. म्हणून पूर्ण AB बरोबर 2 गुणिले AM. कारण आपल्याला इथं देता येईल की 1 वरून 1 मध्ये आपण लिहिलंय की हे दोन्ही अंतर निम्मी निम्मी आहेत, म्हणून 1 वरून, म्हणून AB बरोबर 2 गुणिले AM आहे 12, म्हणून AB बरोबर 12 दुणे 24. म्हणजे AB हे अंतर किती आलं, 24. ही काय आहे, जीवा. म्हणजे आपल्याला जीवेची लांबी किती मिळाली, 24 सेंटीमीटर. म्हणून त्या दोन्ही जीवांची लांबी किती असेल, 24 सेंटीमीटर. कारण त्या दोन्ही एकरूप आहेत, त्या समान अंतरावर असल्यामुळे त्या एकरूप आहेत. म्हणून आपण उत्तर लिहूया, प्रत्येक जीवेची लांबी ,24 सेमी आहे. तिसरं उदाहरण आहे आपलं, केंद्र C असलेल्या वर्तुळाच्या रेख PM आणि रेख PN या एकरूप जीवा आहेत. तर किरण PC हा कोन NPM चा दुभाजक आहे, हे सिद्ध करा. आता आपण एक वर्तुळ काढलंय, त्या वर्तुळामध्ये C हा केंद्र आहे. आता आपल्याला 2 जीवा काढायच्या आहेत एकरूप या वर्तुळात, पण त्यापासून एक कोन तयार होईल अशा त्या जीवा काढायच्या आहेत. कारण आता हा आहे वर्तुळाचा केंद्र C केंद्र असलेले एक वर्तुळ काढलं आपण. याच्यात आपण 2 जीवा काढणार आहोत. ही एक जीवा काढली आपण, आणि केंद्रापासून दुसऱ्या विरुद्ध बाजूला ही एक जीवा काढली. या दोन्ही जीवा एकरूप आहेत. या जीवेला आपण नाव देऊया MP आणि या जीवेला नाव देऊया PN. या जीवा दोन्ही एकरूप आहेत. आता C आणि P हा पण जोडूया केंद्रातून. आता या C मधून आपण या जीवेवर एक लंब टाकूया आणि या जीवेवर एक लंब टाकूया. रचना करूया आपण. या C केंद्रामधून या जीवेवर एक लंब टाकू, आणि या जीवेवर सुद्धा लंब टाकूया. या बिंदूला आपण नाव देऊया A. इथे लंब टाकल्यामुळे इथे काटकोन तयार झाला आहे. इथे सुद्धा काटकोन तयार झाला आहे, 90 अंशाचा कोन तयार झाला आहे. या बिंदूला आपण नाव देऊया B. आता हा लंब टाकल्यामुळे या जिभेचे समान 2 भाग या बिंदूत झाले आहेत, B बिंदूमध्ये. म्हणजे NB हे अंतर आणि BP हे अंतर सारखे आहे. तसंच त्याच प्रकारे या जीवेवर आपण वर्तुळ केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणून MA आणि MP हे सुद्धा अंतर दोन्ही सारखे आहेत. आता आपल्याला सिद्ध काय करायचं आहे की कोन NPM या कोनाचा PC हा दुभाजक आहे. म्हणजेच काय, आपल्याला काय सिद्ध करावं लागेल की APC हा जो कोन आहे, हा कोन, आणि CPB हा कोन दोन्ही एकरूप आहेत. हे दोन्ही कोन जर आपण एकरूप आहेत हे सिद्ध केलं तर हा या कोनाचा दुभाजक आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण या रेख PC मुळे या मोठ्या 2 कोनाचे समान 2 भाग
होतात. ते समान दोन कोण कोणते? ए पी सी आणि सी पी बी. हे दोन कोण एकरूप असतील तरच हा दुभाजक आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे हे दोन कोण आपल्याला एकरूप दाखवावे लागतील. त्यात आपण एकरूप दाखवूया. आता आपल्याला पक्ष लिहायचा आहे. पक्षामध्ये आपण काय आपल्याला दिलेली माहिती लिहित असतो. पक्ष पी एम आणि पी एन या एकरूप जीवा आहेत. पी एन एकरूप पी एन, पी एम एकरूप पी एन या जीवा एकरूप आहेत. आणि सी हे वर्तुळ केंद्र. आता आपल्याला आपण रचना केली आहे. रचना काय केली आहे आपण इथे? वर्तुळ केंद्रातून आपण या जीवांवर लंब टाकला आहे. रेख सी ए लंब जीवा पी एम आणि रेख सी बी लंब जीवा पी एन. दोन्ही जीवांवर आपण लंब टाकला, ही रचना केली. आता साध्य करायचं आहे आपल्याला. काय साध्य काय करायचं आहे आपल्याला? हे दोन कोण एकरूप दाखवायचे आहेत. कोणता? कोण ए पी सी एकरूप कोण बी पी सी. हे दोन कोण एकरूप आपल्याला दाखवले की आपोआप सिद्ध होईल की हा कोणाचा दुभाजक आहे म्हणून. मग आपण सिद्धता लिहूया. सिद्धता जीवा पी एम एकरूप जीवा पी एन. याला आपण कारण देणार पक्ष. हे आपल्याला दिलेलं आहे उदाहरणात. नंतर पी ए बरोबर 1/2 पी एम व पी बी बरोबर 1/2 पी एन. काय लिहिलं आपण? पी ए हा पी एमचा अर्धा आहे. हा लंब जीवेला दुभागतो म्हणून तो अर्धा आहे. आणि पी बी हा पी एनचा अर्धा आहे, कारण जीवेवर आपण लंब टाकलाय तो दुभागतो म्हणजे अर्धे भाग करतो. याला आपण कारण देणार की केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. याला आपण समीकरण नंबर 1 नाव दिलं. नंतर इथं आपण कारण देणार की केंद्रातून जीवेवर याला आपण म्हणूया समीकरण नंबर 2. मग या 1 व 2 वरून आपल्याला पी ए आणि पी बी दोन्ही एकरूप आहेत हे दाखवता येईल. पी ए एकरूप पी बी दोन्ही सारखे, दोन्ही जीवा समान लांबीचे आहेत म्हटल्यावर हे दोन्ही जे भाग झालेले आहेत अर्धे त्यांचे ते सुद्धा समान लांबीचे असतील. 1 आणि 2 वरून हे आपल्याला म्हणता येईल की पी ए एकरूप पी बी 1 व 2 वरून. 1 मध्ये काय म्हटलोय आपण की दोन्ही जीवा समान लांबीचे आहेत आणि पी ए आणि पी बी हे त्यांचे अर्धे भाग आहेत. मग पी ए आणि पी बी हे दोन्ही एकरूप आहेत, या दोन्हीवरून आपल्याला म्हणता येईल. याला आपण नंबर देऊया समीकरण नंबर 3. आता आपल्याला इथे 2 काटकोन त्रिकोण दिसत आहेत. पहा, त्रिकोण ए पी सी हा एक काटकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण सी पी बी या 2 काटकोन त्रिकोणांमध्ये पहा त्रिकोण आपण लिहूया. त्रिकोण
PAC व त्रिकोण PBC यामध्ये आपल्याला काय आता हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत आणि त्यावरून या त्रिकोणाचे हे दोन कोण आपल्याला एकरूप दाखवता येतील. म्हणून मग या दोन त्रिकोणांमध्ये कोण PAC एकरूप कोण PBC, कारण हे दोन्ही 90 अंशाचे आहेत म्हणून बरोबर 90 अंश. हे दोन्ही काटकोण आहेत. हे दोन इथालचा हा एक बी कोण आणि हा ए कोण आपण एकरूप दाखवला. नंतर ही एक बाजू आणि ही एक बाजू आपण एकरूप दाखवली आणि CP ही एक भुजा आपण सामायिक भुजा आहे या दोन्ही त्रिकोणांची, ही सुद्धा आपण एकरूप दाखवू शकतो आणि हे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवू शकतो. म्हणून रेख PA एकरूप PB कशावरून पहा, 3 मध्ये आपण PA एकरूप PB दाखवलेली आहे. 3 वरून आणि रेख PC एकरूप रेख PC. PC ही सामायिक भुजा आहे, ही एकच आहे म्हणजे ती एकरूपच आहे आणि मग ती सामायिक भुजा असल्यामुळे ती एकरूप आहे. सामायिक भुजा 90 अंशाच्या कोनासमोरची बाजू आणि म्हणजेच कर्ण आणि भुजा एकरूप दाखवली आहे, म्हणजेच कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत हे आपण लिहू शकतो. म्हणून मग त्रिकोण PAC एकरूप त्रिकोण PBC, कारण कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटीनुसार आपण ते दोन त्रिकोण एकरूप दाखवले. आता ते दोन त्रिकोण एकरूप असल्यामुळे हे कोण सुद्धा आपल्याला एकरूप दाखवता येतील, कारण एकरूप त्रिकोणांचे हे संगत कोण आहेत आणि ते एकरूप आहेत आणि ते एकरूप कोण आहेत हे दाखवलं म्हणजे आपलं सिद्ध झालंय की हा कोणाचा दुभाजक आहे म्हणून. मग आपण लिहूया, म्हणून कोण APC एकरूप कोण BPC, कारण एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. म्हणून मग किरण PC कोण NPM चा दुभाजक आहे हे सिद्ध झालं आहे. चा दुभाजक आहे.